आपण एका मोठ्या कॉलेज कॅम्पसची जरा कल्पना करूया. हा नक्कीच. तिथे समजा 1 Gbps ची अतिशय वेगवान इंटरनेट लीज लाईन आहे अच्छा. आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जवळपास 200हून अधिक उच्च क्षमतेचे वायफाय ॲक्सेस पॉइंट्स म्हणजेच एपीज पूर्ण इमारतींमध्ये बसवले आहेत. हे सगळे डिव्हाइसेस 2.4 आणि 5 गिगाहर्ट्झ अशा दोन्ही बँड्सवर काम करतात. म्हणजे अगदी परफेक्ट सेटअप. हो, कागदावर तर हे एक परिपूर्ण आणि सुपरफास्ट नेटवर्क डिझाईन वाटतं, पण प्रत्यक्षात जेव्हा दुपारची वेळ असते, कॅम्पसमध्ये मुलांची प्रचंड गर्दी असते, तेव्हा इंटरनेटचा वेग अचानक खूप कमी होतो. हो, अगदीच रडत खडत चालतं. म्हणजे यूट्यूबचा एखादा साधा व्हिडिओसुद्धा बफर होऊ लागतो, वेब पेजेस लोड होत नाहीत आणि सिग्नल सारखा तुटतो. हा असा प्रसंग आहे जो अनेक मोठ्या संस्थांमध्ये खरं तर दररोज पाहायला मिळतो. हे अगदीच ओळखीचं दृश्य आहे. आणि सांगायचं तर नेटवर्क इंजिनियरसाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी असते. निक हार्डवेअर लावले जाते आणि 1 Gbps ची मोठी पाईप उपलब्ध असते, तेव्हा अडचण त्या इंटरनेटच्या स्पीडमध्ये नसते. मग कुठे असते? ती अडचण असते त्या वायरलेस हवेमध्ये, जिथून तो डेटा प्रत्यक्ष प्रवास करत असतो. अच्छा. आणि म्हणूनच आज आपण या सखोल विश्लेषणात या समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. आयबी वेव्ह, एरोहाइव, एकाहाव आणि कॅम्पस टेक्नॉलॉजीच्या तांत्रिक संशोधन आणि डिझाईन गाईड्सचा आधार घेऊन आपण हे समजून घेणार आहोत की केवळ महागडे हार्डवेअर हा उत्तम नेटवर्कचा उपाय का असू शकत नाही. नक्कीच. तर मला सांगा, या समस्येची सुरुवात नक्की कुठून होते? म्हणजे हार्डवेअर एकदम उत्तम असूनही डेटा हवेत का अडकतो? या समस्येच्या मुळाशी वायफायची एक अत्यंत मूलभूत आणि तांत्रिक संकल्पना आहे. वायफाय हे एक शेअर्ड मीडियम आहे, म्हणजे सामायिक माध्यम. बरोबर. इथे इथरनेट किंवा वायर्ड नेटवर्कसारखं प्रत्येकासाठी वेगळं डेडिकेटेड केबल नसतं. या हवेच्या माध्यमात CSMCA नावाचा एक प्रोटोकॉल काम करतो. म्हणजे कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस विथ कोलिजन अवॉइडन्स. अगदी बरोबर, हा तोच प्रोटोकॉल आहे. पण हे आपण नेहमी ऐकतो की एकाच वेळी 2 डिव्हाइसेस हवे डेटा पाठवू शकत नाहीत. पण हे जे कोलिजन अवॉइडन्स आहे ते प्रत्यक्ष सिस्टममध्ये कसं काम करतं? हे समजण्यासाठी आपल्याला क्लिअर चॅनल असेसमेंट किंवा CCA नावाची एक प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. हां, CCA? हो, जेव्हा एखाद्या स्मार्टफोनला किंवा समजा लॅपटॉपला डेटा पाठवायचा असतो, तेव्हा तो असा थेट डेटा फेकत नाही. तो डिव्हाइस आधी हवेतील RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जेची पातळी मोजतो. अच्छा, म्हणजे तो आधी ऐकतो. हो, जर ती ऊर्जा एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर डिव्हाइस समजून जातं की चॅनलवर सध्या दुसरं कोणीतरी बोलत आहे. ओके. आणि अशा वेळी ते डिव्हाइस शांत बसतं आणि वाट पाहतं. म्हणजे हे एखाद्या मीटिंग रूम सारखं आहे जिथे लोक एकमेकांचं बोलणं संपण्याची वाट पाहतात. हो, अगदी तसंच. पण मग नेटवर्क डिझाईनच्या दृष्टिकोनातून यात एक मोठी तांत्रिक त्रुटी आहे, जिला आपण हिडन नोड प्रॉब्लेम म्हणतो, बरोबर? स्रोतांमध्ये यावर खूप भर दिलेला आहे. हो, हिडन नोड प्रॉब्लेम ही उच्च घनतेच्या किंवा हाय डेन्सिटी नेटवर्कमधील सर्वात मोठी समस्या आहे. ती कशी? समजा एक ॲक्सेस पॉइंट एका मोठ्या हॉलच्या अगदी मध्यभागी आहे. एक लॅपटॉप हॉलच्या पूर्व कोपऱ्यात आहे आणि दुसरा एक लॅपटॉप पश्चिम कोपऱ्यात आहे. आता हे दोन्ही लॅपटॉप्स मध्यभागी असलेल्या ॲक्सेस पॉइंटला ऐकू शकतात, पण ते एकमेकांपासून इतक्या दूर आहेत की ते एकमेकांना अजिबात ऐकू शकत नाहीत. म्हणजे जेव्हा ते हवेतील ऊर्जा मोजतात तेव्हा त्यांना वाटतं की चॅनल मोकळा आहे. अगदी तसंच. कारण त्यांना एकमेकांचा सिग्नल पोचतच नसतो. हो, आणि मग दोघेही एकाच वेळी त्या ॲक्सेस पॉइंटकडे आपला डेटा पाठवतात. अरे बापरे. आणि हा डेटा ॲक्सेस पॉइंटवर पोचल्यावर एकमेकांवर आदळतो. यालाच आपण डेटा कोलिजन म्हणतो. अच्छा, पण मग सिस्टीमला हे समजत नाही का की कोलिजन झालंय? नाही, कारण वायफाय उपकरणामध्ये इथरनेट सारखं कोलिजन डिटेक्शन नसतं. म्हणजे त्यांना डेटा हवेत आदळला हे लगेच कळत नाही. बरोबर. जेव्हा त्यांना ॲक्सेस पॉइंटकडून पोचपावती म्हणजेच अक्नॉलेजमेंट किंवा ACK मिळत नाही, तेव्हा काही वेळाने त्यांच्या लक्षात येतं की आपला डेटा हरवला आहे. आणि इथूनच खऱ्या समस्येला सुरुवात होते ना. हो, कारण तो डेटा मग पुन्हा पाठवावा लागतो. हो, आणि तीच खरी गोम आहे. मला हा एक्सपोनेन्शियल बॅक ऑफ अल्गोरिथम जरा समजून घ्यायचा आहे. डेटा पुन्हा पाठवण्याची ही जी प्रक्रिया आहे ती एवढी वेळखाऊ का असते? बरं, मी सांगते. जेव्हा कोलिजन होतं तेव्हा सिस्टम पुन्हा तोच गोंधळ टाळण्यासाठी एक कंटेन्शन विंडो तयार करते. कंटेन्शन विंडो? हो, हा एक रॅन्डम टायमर असतो. पहिल्यांदा डेटा हरवला तर डिव्हाइस 0 ते 15 स्लॉटच्या दरम्यान कोणताही एक रॅन्डम वेळ थांबेल. जर पुन्हा पाठवला आणि पुन्हा डेटा हरवला तर हा वेळ 0 ते 31 स्लॉट्सपर्यंत वाढतो.
वाढतो. त्यानंतर 0 ते 63. यालाच एक्सपोनेन्शियल बॅक ऑफ म्हणतात. बापरे, म्हणजे वेळ दुप्पट होत जातो. अगदी बरोबर. आता विचार करा, एका कॉलेज कॅम्पसमध्ये जेव्हा 500 विद्यार्थी एकाच वेळी डेटा पाठवण्याचा प्रयत्न करतात आणि वारंवार खुलीजन होतं, तेव्हा ते सर्व डिव्हायसेस डेटा पाठवण्यापेक्षा नुसतं थांबण्यातच जास्त वेळ घालू लागतात. म्हणजे नेटवर्क पूर्णपणे ठप्प होतं. हो, ठप्प होतं. म्हणजेच हा फक्त वाट पाहण्याचा प्रश्न नाहीये, तर हा अल्गोरिदम स्वतःच प्रत्येक चुकीनंतर नेटवर्कचा वेग मुद्दाम कमी करत जातो. बरोबर. पण या थांबण्याच्या वेळेत इंटरफेरन्स म्हणजे सिग्नल्सच्या व्यत्ययामुळे आणखी भर पडते. आपल्या स्रोतांमध्ये को चॅनल इंटरफेरन्स आणि ॲडजसेंट चॅनल इंटरफेरन्स या 2 प्रकारच्या इंटरफेरन्सवर सविस्तर चर्चा केली आहे. हो. या दोन्हीमध्ये नेटवर्कच्या दृष्टीने नक्की काय फरक आहे? हा अत्यंत महत्वाचा फरक आहे. बघा, जेव्हा 2 जवळचे एपीज एकाच चॅनलवर सेट केलेले असतात, तेव्हा को चॅनल इंटरफेरन्स किंवा CCI होतो. अच्छा. तांत्रिक भाषेत याला OBSS म्हणतात. ओव्हरलॅपिंग बेसिक सर्व्हिस सेट. यात होतं असं की 2 एपीज आणि त्यांचे सर्व क्लायंट्स एकाच वेळी हवेतील ऊर्जा मोजत असतात. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे वायफायच्या नियमानुसार एका चॅनलवर कोणीही बोलत असेल तर इतरांनी शांत राहायचं असतं. बरोबर. त्यामुळे जर चॅनल 6 वरील एका एपीचा विद्यार्थी काहीतरी मोठा डेटा डाउनलोड करत असेल, तर शेजारच्या खोलीतील चॅनल 6 वरील दुसरा एपी आणि त्याचे सर्व विद्यार्थी शांत बसून नुसती वाट पाहत राहतात. थोडक्यात सांगायचं तर हे 2 वेगळे एपीज असले तरी ते एकाच मोठ्या एपीसारखे वागतात. अगदी. आणि चॅनलची क्षमता सरळ अर्धी होते. हो. आणि या उलट ॲडजसेंट चॅनल इंटरफेरन्स म्हणजे ACI ही आणखी एक वेगळी समस्या आहे. ती कशी? ACI तेव्हा होतो जेव्हा 2 चॅनल्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. उदाहरणार्थ 2.4 गिगाहर्ट्झ बँडमध्ये चॅनल 1 आणि चॅनल 2. वायफाय सिस्टम ACIला समजून घेऊ शकत नाही. ती त्याला फक्त नॉईज किंवा बॅकग्राऊंड कचरा मानते. म्हणजे तो दुसरा कोणीतरी बोलतोय असं न मानता सिस्टीम त्याला नुसता गोंधळ मानते. बरोबर. आणि यामुळे सिग्नल टू नॉईज रेशो म्हणजेच SNR खूप कमी होतो. आणि SNR कमी झाला की डेटा वेगाने पाठवणं अशक्य होते. बरोबर. कारण मग डिव्हाइसला आपला मॉड्युलेशन रेट कमी करावा लागतो. अगदी बरोबर. कमी SNRमुळे डिव्हायसेसना अत्यंत साध्या आणि संथ मॉड्युलेशन पद्धतींचा वापर करावा लागतो, जेणेकरून हवेत डेटा हरवू नये. यामुळे एका छोट्या फाईलसाठीही हवेत खूप जास्त वेळ लागतो. इथे एक अगदी सामान्य आणि लॉजिकल वाटणारा प्रश्न येतो, जो अनेकदा नेटवर्क डिझाईन करताना विचारला जातो. कोणता? जर सिग्नल कमजोर असेल आणि इंटरफेरन्स होत असेल, तर आपण एपीचा ट्रान्समिट पॉवर जास्तीत जास्त का वाढवत नाही? म्हणजे जर आपण पॉवर फुल केली तर सिग्नल लांबपर्यंत जाईल आणि हा नॉईज किंवा इंटरफेरन्स सहज पार करता येईल ना? हा नेटवर्क डिझायनिंगमधील खरं तर सर्वात मोठा आणि सामान्य गैरसमज आहे. पॉवर वाढवल्याने समस्या सुटत नाही, ती अधिकच वाईट होते. असं का? ते काम करतं जरा सांगा. बघा, ॲक्सेस पॉइंट हा थेट विजेच्या बोर्डला जोडलेला असतो. हो. तो हवेत 20 dBm किंवा त्याहून जास्त ताकदीने सिग्नल पाठवू शकतो. तो खूप मोठा आवाज करू शकतो. बरोबर. पण दुसरीकडे विद्यार्थ्याच्या हातातील स्मार्टफोन हा बॅटरीवर चालणारा एक छोटासा डिव्हाइस आहे. त्याची ट्रान्समिट पॉवर जेमतेम 10 ते 12 dBm असते. अच्छा. मग जेव्हा तुम्ही एपीचा पॉवर फुल करता, तेव्हा तो एपी 100 फूट दूर असलेल्या स्मार्टफोनला स्पष्टपणे दिसतो. फोनच्या स्क्रीनवर फुल वायफाय बार्स दिसतात. मुलाला वाटतं नेटवर्क एकदम फुल आहे. हो, पण जेव्हा तो फोन एपीला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फोनचा कमकुवत सिग्नल एपी पर्यंत पोहोचतच नाही. नक्कीच फोन डेटा पाठवण्याचा प्रयत्न करत राहतो, पण एपीला तो ऐकूच येत नाही. याला वन वे ऑडिओसारखी स्थिती म्हणता येईल. अरे बापरे. आणि यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या मोठ्या आवाजामुळे एकाच चॅनलवरील इतर एपीजमध्ये विनाकारण व्यत्यय निर्माण होतो. म्हणजे आपण मगाशी बोललेलो CCIची समस्या. हो, ती समस्या आणखी भयंकर रूप धारण करते. म्हणजे अवाढ्य पॉवर ठेवल्यामुळे डिव्हाइसला फक्त वाटतं की कनेक्शन उत्तम आहे, पण प्रत्यक्षात तो एक भ्रम असतो. अगदीच भ्रम असतो. हे समजायला खूपच रंजक आहे. आता समजा आपण चॅनलचा गोंधळ दूर केला आणि पॉवरही अगदी योग्य ठेवला, तरीही प्रत्यक्षात मिळणारा वेग थिअरिटिकल वेगापेक्षा खूप कमी का असतो? म्हणजे राउटरच्या बॉक्सवर 1.8 Gbps असं लिहिलेलं असतं, पण आपण स्पीड टेस्ट केली की जेमतेम काहीशी MBPS मिळतात. यामागे नेटवर्क ओव्हरहेड हे मुख्य कारण आहे. अच्छा. एरोहाइवच्या डिझाईन गाईडमधील आकडेवारीनुसार वायफाय नेटवर्कमध्ये प्रत्यक्षात 40 ते 60% क्षमता केवळ या ओव्हरहेडमध्ये वाया जाते. बापरे.
म्हणजे तुमच्याकडे 1 Gbps ची क्षमता असली तरी प्रत्यक्षात 400 ते 500 Mbps पेक्षा जास्त डेटा जातच नाही. हो, हे असंच आहे. पण 60% क्षमता किरवाळ मॅनेजमेंटमध्ये वाया जाते. हे ओव्हरहेड नक्की कोणत्या गोष्टींमुळे तयार होतं? यात अनेक मॅनेजमेंट आणि कंट्रोल फ्रेम्स असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे बीकन्स. बीकन्स? हो, प्रत्येक एपी सेकंदातून 10 वेळा एक मेसेज पाठवत असतो की मी इथे आहे, माझे नाव हे आहे, माझ्याकडे या क्षमता आहेत. आता यातली गोम अशी आहे की हे बीकन्स नेहमी सर्वात कमी बेसिक रेटवर पाठवले जातात, जसे की 1 Mbps किंवा 6 Mbps. असं का? जेणेकरून नेटवर्कमधील अत्यंत जुन्या उपकरणालाही ते ऐकू येतील. आता जेव्हा एखाद्या हॉलमध्ये 10 एपीज असतात आणि ते सर्वच्या सर्व 1 Mbpsच्या वेगाने बीकन्स पाठवू लागलात, तेव्हा चॅनलचा बराचसा वेळ यातच जाईल. हो, चॅनलचा 30%हून अधिक वेळ केवळ या बीकन्समध्येच वाया जातो. आणि याशिवाय RTS आणि CTS म्हणजे रिक्वेस्ट टू सेंड आणि क्लिअर टू सेंड सारखे मेकॅनिझम सुद्धा असतात ना, जे बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटीसाठी वापरले जातात. बरोबर. नवीन हायस्पीड उपकरणांना जुन्या उपकरणांसोबत काम करण्यासाठी हे मेसेजेस सतत पाठवावे लागतात. मी आता वेगाने डेटा पाठवणार आहे, कृपया तुम्ही शांत रहा. आणि हे मेसेजेस सुद्धा अत्यंत संथ वेगाने पाठवले जातात, ज्यामुळे एअरटाईम किंवा हवेतील जो मोकळा वेळ असतो तो वेगाने संपतो. एअरटाईम या शब्दावरूनच मला संथ उपकरणांच्या समस्येची आठवण येते, म्हणजे द स्लो क्लायंट प्रॉब्लेम. हो, तो एक मोठा विषय आहे. नेटवर्कवर एखादा जुना फोन आला तर त्याचा फटका नवीन आणि फास्ट उपकरणांना का बसतो? याचं मुख्य कारण म्हणजे जुन्या वायफाय मानकांमध्ये फ्रेम लेव्हल फेअरनेस ही संकल्पना वापरली जाते. अच्छा. याचा अर्थ असा की नेटवर्क प्रत्येक उपकरणाला समान डेटा फ्रेम पाठवण्याची संधी देतं. पण इथे एक मोठी अडचण आहे. ती काय? एक जुना 802.1G किंवा N स्मार्टफोन जेवढी फ्रेम पाठवण्यासाठी 5 मिलीसेकंड घेतो, तेवढाच डेटा एक नवीन वायफाय 6चा लॅपटॉप अवघ्या 0.1 मिलीसेकंदात पाठवू शकतो. पण संथ उपकरणाला समान संधी दिल्यामुळे तो नेटवर्कचा जास्त वेळ अडवून ठेवतो आणि तोपर्यंत पूर्ण सिस्टमला फक्त त्याची वाट पाहावी लागते. म्हणजेच हे असं झालं की हायवेवर एखाद्या अतिशय संत ट्रॅक्टरच्या मागे फेरारी अडकली आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. ट्रॅक्टर जोपर्यंत रस्ता पार करत नाही तोपर्यंत फेरारीला आपल्या वेगाचा काहीच उपयोग होत नाही. हो, ती फेरारी कितीही फास्ट असली तरी तिला ट्रॅक्टरच्याच वेगाने जावं लागतं. आतापर्यंत आपण या सर्व तांत्रिक आणि सिस्टमस्तरीय समस्या पाहिल्या, पण आता आपण बाह्य भौतिक वातावरणाचा थोडा विचार करूया. नक्कीच. इकाऊच्या रिसर्च आणि गाईड्समध्ये वॉल अटेन्युएशनबद्दल अतिशय सविस्तर विश्लेषण दिले आहे. कॅम्पसच्या इमारतींचा वायफायवर कसा आणि किती परिणाम होतो. अनेकदा असं होतं की नेटवर्क डिझाईन करताना केवळ इमारतीचा फ्लोअर प्लॅन किंवा नकाशा पाहून एपीसची जागा ठरवली जाते, पण ही एक खूप मोठी चूक ठरू शकते. वायफाय डिझाईनमध्ये भौतिक गोष्टींमुळे सिग्नल किती शोषला जातो किंवा ब्लॉक होतो हे मोजणं अत्यंत महत्त्वाचे असते. यालाच आपण ॲटेन्युएशन म्हणतो. यात काही खूप धक्कादायक उदाहरणे आहेत स्रोतांमध्ये. हो. आपण सामान्य ड्रायवॉल किंवा प्लायवूडच्या भिंतीचा विचार केला तर सिग्नल फक्त 3 dBने कमी होतो. बरोबर. पण जर भिंत आतून पोकळ वाटत असली आणि त्यात विटा किंवा कॉन्क्रीट असेल तर सिग्नल थेट 12 dBने कमी होऊ शकतो. हो, आणि सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे आधुनिक काचा. होय, आधुनिक इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर काचा वापरल्या जातात. सामान्य काचेतून सिग्नल तसा सहज जातो. हो, पण आजकाल ऊर्जा वाचवण्यासाठी लो एमिसिव्हिटी किंवा लो ई काचा वापरल्या जातात. पण या लो ई काचा वायफाय का बरं ब्लॉक करतात? कारण या काचांवर उष्णता परावर्तित करण्यासाठी एका धातूचा म्हणजे मेटॅलिक अत्यंत पातळ आणि डोळ्यांना न दिसणारा थर दिलेला असतो. अच्छा. इन्फ्रारेड उष्णता आणि वायफायचे रेडिओ सिग्नल्स हे दोन्ही खरं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचाच भाग आहेत. त्यामुळे जेव्हा ही काच उष्णता बाहेर फेकते तेव्हा ती वायफाय सिग्नल्सलाही भिंतीसारखीच ब्लॉक करून टाकते. अशा काचांमुळे सिग्नल 16 dB पेक्षा जास्त प्रमाणात ब्लॉक होऊ शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण नकाशावर तिथे फक्त खिडकी दिसेल आणि डिझाईन करणाऱ्या इंजिनियरला वाटेल की तिथून सिग्नल बाहेर जाईल. बरोबर. पण प्रत्यक्षात ती खिडकी चक्क कॉन्क्रीटच्या भिंतीसारखी काम करत असते. अगदी तसंच. म्हणूनच प्रत्यक्ष जागेवर जाऊन साईट सर्वे करणं गरजेचं असते. पण हे ॲटेन्युएशन मोजतानाही काहीतरी 5 मीटरची एक अट असते ना? होय, आणि यामागे एक विशिष्ट वैज्ञानिक कारण आहे. ते काय?
जेव्हा कोणत्याही भिंतीचे अटेन्युएशन मोजले जाते तेव्हा वायफाय रेडिओ आणि ती भिंत यांच्यात किमान 5 मीटरचे अंतर ठेवावे लागते. अच्छा, जवळून मोजलं तर काय होतं? जे मोजमाप करणारी व्यक्ती भिंतीच्या अगदी जवळ उभी राहिली तर तिथे मल्टीपाथ फेडिंगचा परिणाम होतो. म्हणजे सिग्नल परावर्तित होतो का? हो, म्हणजेच सिग्नल भिंतीवर, जमिनीवर आणि छतावर आदळून परत येतो. यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो आणि आपल्याला अचूक डेटा मिळत नाही. 5 मीटर अंतरावरून मोजल्यास फ्री स्पेस पाथ लॉस वेगळा काढता येतो आणि केवळ भिंतीमुळे सिग्नल किती कमी झाला हे अगदी अचूक समजते. हे खूपच टेक्निकल पण लॉजिकल आहे. आणि भौतिक वातावरणात केवळ भिंतीच नाही तर मानवी शरीराचाही समावेश होतो. हो, मानवी शरीर हा एक मोठा फॅक्टर आहे. एका रिसर्चनुसार मानवी शरीर हे प्रामुख्याने पाण्याने बनलेले असते आणि पाणी RF सिग्नल मोठ्या प्रमाणावर शोषून घेते. हे नेटवर्क इंजिनियर्ससाठी सर्वात मोठं आव्हान असते. कसं काय? जेव्हा सुट्ट्यांमध्ये रिकाम्या ऑडिटोरियममध्ये वायफाय डिझाईन आणि टेस्ट केले जाते तेव्हा सगळीकडे उत्तम सिग्नल मिळतो. पण जेव्हा तिथे 500 विद्यार्थी येतात तेव्हा ते विद्यार्थी सिग्नल शोषून घेणारे मोठे स्पंज बनतात. बापरे. माणसांच्या या गर्दीमुळे सिग्नलची ताकद खूप वेगाने खाली येते आणि रिकाम्या जागेत केलेले डिझाईन गर्दीच्या वेळी पूर्णपणे कोलमडते. म्हणजे गर्दीचाही विचार डिझाईनमध्ये आधीच करावा लागतो. नक्कीच. आता आपण या समस्येचे सर्व तांत्रिक आणि भौतिक पैलू सविस्तर समजून घेतले आहेत. CSMACG, इंटरफेरन्स, नेटवर्क ओव्हरहेड आणि ॲटेन्युएशन. पण यातून मार्ग कसा काढायचा? मार्ग आहेत ना. एक उत्तम आणि हाय डेन्सिटी वायफाय नेटवर्क कसं डिझाईन करायचं यावर आता थोडी चर्चा करूया. या समस्येवर मात करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी आणि तांत्रिक उपाय आहेत. सर्वात पहिला उपाय म्हणजे RF बँड स्टिअरिंग. अच्छा. वायफाय कम्युनिटीमध्ये नेहमी गमतीने म्हटलं जातं की फ्रेंड्स डोंट लेट फ्रेंड्स यूज 2.4 GHz. म्हणजे 2.4 गिगाहर्ट्झचा वापर पूर्णपणे थांबवणे हाच यावर उपाय आहे का? शक्य असेल तिथे नक्कीच. बघा, 2.4 GHz मध्ये केवळ 3 चॅनल्स आहेत जे ओव्हरलॅप होत नाहीत आणि तिथे प्रचंड को चॅनल इंटरफेरन्स असतो. बरोबर. आजकाल जवळपास सर्व आधुनिक डिव्हाइसेस 5 GHz ला सपोर्ट करतात. त्यामुळे नेटवर्क कंट्रोलरमध्ये बँड स्टिअरिंग ऑन करणे आवश्यक आहे. हे फीचर अशा उपकरणांना बळजबरीने 5 GHz कडे वळवते. पण इथे माझी एक शंका आहे. विचारा. 5 GHz मध्ये जरी 22 चॅनल्स असले तरी जेव्हा आपण हाय स्पीडसाठी 40 मेगाहर्ट्झ किंवा 80 मेगाहर्ट्झ चॅनल बॉन्डिंग वापरतो तेव्हा हे चॅनल्स कमी होत नाहीत का? अगदी अचूक प्रश्न विचारलात. हा एक मोठा तांत्रिक मुद्दा आहे. हाय डेन्सिटी वातावरणात 80 मेगाहर्ट्झ चॅनल्स वापरणे ही एक प्रकारे आत्महत्या करण्यासारखे आहे. असं का? कारण यामुळे 22 चॅनल्सवरून तुम्ही थेट 5 किंवा 6 न ओव्हरलॅप होणाऱ्या चॅनल्सवर येता. म्हणजे परत 2.4 सारखीच परिस्थिती. अगदी तसंच. म्हणूनच गर्दीच्या ठिकाणी नेहमी 20 मेगाहर्ट्झचे चॅनल्स वापरले जावेत. यामुळे जास्तीत जास्त एपीज घसवता येतात आणि इंटरफेरन्स कमी होतो. आणि मगाशी आपण बोलो त्या संथ उपकरणांच्या समस्येचं काय? त्यांना नेटवर्क अडवण्यापासून कसं थांबवायचं? त्यासाठी डायनॅमिक एअरटाईम स्केड्युलिंग किंवा ज्याला एअरटाईम फेअरनेस म्हणतात ते लागू केले जाते. हे कसं काम करतं? याचा अर्थ नेटवर्क आता प्रत्येक उपकरणाला समान डेटा पाठवण्याची संधी देण्याऐवजी समान वेळ देते. अच्छा, म्हणजे वेळेची मर्यादा. हो. जर एखाद्या जुन्या उपकरणाचा ठरलेला वेळ संपला तर त्याला तिथेच थांबवले जाते आणि नवीन वेगवान उपकरणांना प्राधान्य दिले जाते. याशिवाय एपीवरील सर्वात कमी बेसिक डेटा रेट्स जसे 1, 2 किंवा 5.5 MBPS सिस्टममधून पूर्णपणे डिसेबल केले जाते. याचा काय फायदा होतो? जेव्हा तुम्ही हे कमी रेट्स डिसेबल करता तेव्हा स्टिकी क्लायंटची समस्या सुटते. स्टिकी क्लायंट म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा एपी पासून दूर जातो तेव्हा त्याचा फोन कमकुवत सिग्नलवर चिकटून राहण्याऐवजी तो कनेक्शन तोडतो आणि जवळच्या दुसऱ्या उत्तम एपीला पटकन कनेक्ट होतो. यामुळे हवेतील बँडविड्थ वाचते. हे खूपच तार्किक आहे. आणि मग एपीज बसवताना कोणती काळजी घेतली जाते? कारण आपण मगाशी पाहिलं की नुसती पॉवर वाढवणे हा काही उपाय नाही. म्हणूनच उच्च घनतेच्या ठिकाणी स्मॉल सेल डिझाईन तयार करावे लागते. स्मॉल सेल डिझाईन? हो. यासाठी एपीचा ट्रान्समिट पॉवर मुद्दाम कमी ठेवला जातो जेणेकरून त्याचा सिग्नल फक्त एका विशिष्ट वर्गापुरता किंवा एका छोट्या जागेपुरता मर्यादित राहील. म्हणजे तो दुसऱ्या वर्गात व्यत्यय येणार नाही. बरोबर. यामुळे शेजारच्या एपीसोबत इंटरफेरन्स होणार नाही.
2 एपीमध्ये योग्य अंतर ठेवणं महत्वाचं असतं. नक्कीच. आणि हे सर्व अचूक करण्यासाठी कागदावर डिझाईन करण्यापेक्षा एकाहाऊ किंवा नेटस्पॉट सारख्या टूल्सचा वापर करून प्रत्यक्ष साईट सर्व्हे करणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व सखोल विश्लेषणातून एक अतिशय स्पष्ट निष्कर्ष समोर येतो. उच्च घनतेच्या वातावरणात, जसं की कॉलेज कॅम्पस किंवा एखादं स्टेडियम असेल, तिथे केवळ अतिशय वेगवान इंटरनेट कनेक्शन आणि महागडे हार्डवेअर असणे कधीच पुरेसे नसते. अगदी खरे. खराब वायरलेस डिझाईन, चुकीचे चॅनल प्लॅनिंग आणि सिग्नल्समधील एकमेकांचा व्यत्यय हे त्या 1 Gbpsच्या लाईनलाही काही क्षणात पूर्णपणे निरुपयोगी ठरवू शकतात. नेटवर्क डिझाईन हे हार्डवेअरच्या किमतीवर नाही, तर RF पर्यावरणाच्या अचूक आकलनावर अवलंबून असते. हे अगदी खरं आहे. आणि मी आणखी एक गोष्ट जोडेन, केवळ वायरलेसच नाही, तर ह्या शेकडो एपीसकडून येणारा डेटा हाताळण्यासाठी मागील वायरने जोडलेली इंटरनेट क्षमता, ज्याला आपण वायर्ड बॅकहॉल म्हणतो, ती आणि स्विचिंग कपॅसिटी सुद्धा तितकीच मजबूत असावी लागते. बरोबर. या सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधला गेला तरच नेटवर्क सुरळीत चालते. आजच्या या चर्चेवरून आपण एक गोष्ट नक्की शिकलो की हवेतून प्रवास करणारा डेटा हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा साधा प्रवाह नाहीये. नाही, अजिबात नाही. ती अनेक नियमांनी आणि गणितांनी बांधलेली एक अतिशय गुंतागुंतीची प्रणाली आहे. हो. आता हे सत्र संपवताना एक नवीन आणि थोडा वेगळा विचार सर्वांसमोर मांडायची माझी इच्छा आहे. नक्कीच, सांगा ना. आज आपण मुलांच्या लॅपटॉप आणि फोन्सबद्दल बोललो, जे नेटवर्कवर भार टाकतात. हां. पण आपण एका अशा भविष्याकडे वाटचाल करत आहोत जिथे केवळ फोन नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक स्मार्टवॉच असेल. हां, आणि इतरही बऱ्याच गोष्टी. अगदी. बॅगेत वायरलेस स्मार्ट टॅग असेल, शूजमध्ये फिटनेस ट्रॅकर असेल आणि कॅम्पसच्या प्रत्येक कोपऱ्यात हजारो IoT सेन्सर्स असतील. आणि हे सर्व सेन्सर्स सतत थोडा थोडा डेटा याच हवेतून माठवत राहतील. बरोबर. आणि जेव्हा लाखो अत्यंत छोटी उपकरणे एकाच वेळी एका छोट्या जागेत सक्रिय असतील, तेव्हा हा CSMA-CA आधी ऐका आणि मग बोला हा जुना नियम खरंच टिकू शकेल का? हां, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. की आपल्याला या अदृश्य ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी 5G सेल्युलर नेटवर्कसारखी एखादी पूर्णपणे नवीन, मध्यवर्ती आणि AI आधारित RF मॅनेजमेंट सिस्टम आणावी लागेल. यावर सर्वांनी नक्की विचार करावा. नक्कीच. आज आपण ज्या मुद्द्यांवर चर्चा केली ते केवळ आजच्या समस्या सोडवण्यासाठी नाही, तर या उद्याच्या आव्हानांसाठी स्वतःला तयार करण्यासाठी होते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत एका नवीन सखोल चर्चे.